नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 1 वाटी दूध पावडर पासून मार्केटमध्ये मिळतो तसा पेढा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पेढा बनवण्यासाठी मी 1 वाटी दूध पावडर घेतली आहे, पाव वाटी दूध घेतले, पाव वाटी साखर घेतली आहे, 5 ते 6 पिस्ता कट करून घेतलेत। एका पॅन मध्ये आता 1 चमचा तूप घालून घ्या। या तुपामध्ये पाव वाटी दूध घालून घ्या। दूध उकळलं की त्या दुधामध्ये मिल्क पावडर घालून घ्या आणि छान मिक्स करून घ्या। पहा, असं व्यवस्थित ढवळत आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिल्क पावडर आपली दुधामध्ये छान मिक्स झालेली आहे। बघा, गोळा तयार झालाय। आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। तर पाव वाटी साखर मी त्याच्यामध्ये घातली आहे। आता ही साखर विरघळण्यासाठी आपल्याला फक्त 2 छोटे चमचे आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे। तर 2 चमचे दूध मी घालून घेतले। आता पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करत परतून घ्या। याला सतत हलवत राहा जेणेकरून हे पॅनला चिकटणार नाही। तर बघा, गॅसची आग जी आहे ती लो ठेवा। आता याच्यामध्ये 2 थेंब पिवळा कलर घालून घ्या। जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसरही घालू शकता आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता हे मिश्रण आपल्याला तोपर्यंत या प्रकारे परतत राहायचे जोपर्यंत याचा घट्टसर गोळा तयार होत नाही। आता पहा, जवळजवळ आपलं मिश्रण आता तयार होत आले। आता थोड्याच वेळात म्हणजे 1 ते 2 मिनिटांमध्ये याचा घट्टसर गोळा होईल। पहा, मिश्रण आपलं तयार आहे। याचा घट्टसर गोळा झालाय आणि याने पॅन पूर्णपणे सोडलेली आहे। पॅनला थोडं पण चिकटलेलं नाहीये। आता हा गोळा एखाद्या प्लेटमध्ये काढून थंड करून घ्या। नंतर एका चमच्याच्या सहाय्याने याचे छोटे छोटे गोळे करून घ्या। चमच्याचा वापर करायचा, कारण हे पेढे एकसारखे बनवण्यासाठी आपण चमच्याचं माप घेतलेलं आहे। आता त्या गोळ्याला हाताच्या सहाय्याने पेढ्याचा आकार देऊन घ्या। पहा, आपले पेढे बनवून तयार आहेत आणि या पेढ्याला आपण पिस्त्याने गार्निश करणार आहेत। याच्यावरती कट केलेले पिस्ते लावून गार्निश